नमस्कार मंडळी, आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज आणि मी संदीप कोकाटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण अहिल्यानगर या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवरे बाजार या गावामध्ये आलेलो आहोत। या गावाची एकंदरीतच जी काही नावलौकिक झालेला आहे, गावामध्ये ज्या पद्धतीने सुविधा निर्माण झालेल्या आहेत, गाव कशा पद्धतीनं असावं याचं एक ज्वलंत उदाहरण ही हिवरे बाजार आहे। आणि या हिवरे बाजारचा आज आपण भेट दिलेली आहे। या ठिकाणी हिवरे बाजार नेमकं गावामध्ये काय काय सुखसुविधा आहेत, कशा पद्धतीने या गावाला गावाचं एक आदर्श गावाचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालंय, या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत आणि त्याच गोष्टी आपण तुम्हाला देखील दाखवणार आहोत। अनेकदा आपण वेगवेगळ्या माध्यमातून या हिवरे बाजारच्या गोष्टी बातम्या ऐकल्या असतील, मात्र आज देखील आपण नमस्ते धाराशिवच्या प्रेक्षकांसाठी दर्शकांसाठी या हिवरे बाजारची नेमकं एकंदरीतच प्रशासन चालवण्याची पद्धत कशी आहे, हिवरे बाजार या गावामध्ये नेमकं कशा पद्धतीनं कारभार चालतो, हे कशा पद्धतीनं गाव सगळं डेव्हलप झालं, त्यानंतर मूलभूत दुष्काळग्रस्त असं हे गाव होतं, त्यानंतर त्याला मूलभूत सगळ्या सुविधा नव्हत्या, त्या सगळ्या गोष्टी निर्माण कशा झाल्या, त्यासाठी कशा पद्धतीनं काम करणं किंवा काम केलं गेलं, त्यानंतर आता अनेक गावांचे अनेक राज्यांमधून देशभरामधून या ठिकाणी लोक भेट देत असतात आणि गाव पाहत असतात एकंदरीत की या गावामध्ये काय आहे, कशा पद्धतीने हे गाव सगळं डेव्हलप केलेलं आहे। आपण देखील अशाच पद्धतीने या ठिकाणी पाहणार आहोत की गाव कशा पद्धतीचं डेव्हलप झालेलं आहे, कशा पद्धतीने या गावचा विकास केला जातोय। आणि अर्थातच आदर्श सरपंच असलेले पोपटराव पवार, जे की त्यांना पद्मश्री देखील असा सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे। आणि सन्मानाचाच विषय घ्यायचा झालं तर हजारो सन्मान हे या ठिकाणी या ग्रामदर्शन या सभागृहामध्ये किंवा त्यांच्या त्या खोलीमध्ये हजारो पुरस्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता आपण हिवरे बाजार या गावाच्या संदर्भातली सगळी माहिती पाहणार आहोत। अर्थातच सगळ्या देशाला माहीत असणारे आदर्श सरपंच असलेले पोपटरावजी पवार सर यांना पद्मश्री देखील मिळालेला आहे, भारत सरकारचा सर्वोच्च सन्मान। आपल्या सोबत आहेत, अगदी वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याशी संवाद साधणार आहेत। खरं पाहिलं तर यांची प्रेरणा घेऊन अनेक गावांमध्ये होतकरू तरुण नवनवीन जे काय लोक आहेत ते आपलं गाव सुजलाम सुफलाम अशा पद्धतीने करण्याचं स्वप्न पाहत असतात, त्या पद्धतीने या गावांना भेट देत असतात। एकंदरीत सरांसोबत काही विषयांवर चर्चा करणार आहोत। सर, सर्वप्रथम तर तुमचं नमस्ते धाराशिव लाईव्ह मध्ये स्वागत आहे। खऱ्या अर्थाने तर अनेक प्रश्न आहेत, मात्र काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना की कशा पद्धतीने या सगळ्या गावामध्ये सुविधा आहेत? नाही, खेड्याकडे चला हा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधींनी यासाठी दिला होता की मोठी लोकसंख्या आणि मोठी जमीन ही गावामध्ये आहे आणि गावातील जो समुदाय आहे, अनेक गरीब श्रीमंत मध्यम अनेक जातीपातीचे वर्ग गावात असतात आणि सर्व मिळून गाव तयार होतात आणि गाव आणि गावाचा कारभार हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालतो। विविध कार्यकारी सेवा संस्था असते, दूध संस्था असते, तरुण मंडळ महिला मंडळ आणि असं काय शिक्षण आरोग्य रस्ते पाणी आध्यात्मिक काय असेल मंदिराचं हे ते चालतं। आणि मग अशा प्रकारे ही जर कामं करायची असेल, या सगळ्या सुविधा लोकांना देणं गरजेचं आहे। मग पिण्याचं पाणी महत्वाचं आहे, दुसरी गोष्ट आहे शिक्षणाची गुणवत्ता, तिसरी आहे रस्ते दळणवळणाची साधनं। मग ही कामं ज्यावेळेस करायची झाली तर नेतृत्वावर अवलंबून असतं आणि नेतृत्व हे गावच्या ग्रामपंचायतीतून येऊ शकतं किंवा सर्व गावकरी मिळून करू शकतात। म्हणून गावाने एकत्र येऊन जर काम केलं तर मला असं वाटतं की प्रत्येक समस्याचं उत्तर हे गावामध्ये आहे। अनादिकालापासून गाव आणि गावातील लोक एकत्र येऊन आपल्या गावाचं गावपण जपत असतात। त्यामुळे पूर्वी श्रीमंती नव्हती, गरीब लोक होते, पण दुःखद घटना गावात घडली तर सगळं गाव एकत्र येऊन दुःख वाटून घ्यायचे। कुठल्याही जाती पाती समाजाचं सण उत्सव आले की लोक एकत्र येऊन साजरे करायचे। परंतु दिवसेंदिवस आपण पाहतो की गावामध्ये मोठ्या प्रमाणात कटुता वाढत चाललेली आहे आणि याचा परिणाम हा विकास कामावर होत आहे। त्यामुळे लोकसहभाग कमी झालाय आणि ज्यांना संधी राजकारणात मिळते ग्रामपंचायत जे निवडून येतात तेवढेच कामं करतात आणि जे पराभूत होतात ते चुका शोधत बसतात आणि याच्यामुळं गावात काम करताना मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष होतो। म्हणून गावकऱ्यांनी आणि गावाची निवडणूक ही आपल्या घटनेमध्ये आहे की स्थानिक समस्या आणि स्थानिक मंडळ करून
निवडणूक केली जावी. पक्षाच्या चिन्हावर ग्रामपंचायत निवडणूक कधी होत नाही. आणि म्हणून तो उद्देशच हा होता की गावं पक्षात आणि गटातटात वाटली जाऊ नये. स्थानिक समस्या म्हणून स्थानिक समस्याच्या आधारे लोकांनी एकत्र येऊन लोकसहभाग देऊन सरकारी योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे. हिवरे बाजार हे कुठलेही कॉर्पोरेट फंडिंग नाही किंवा स्पेशल फंडिंग नाही. ज्या केंद्र आणि राज्याच्या योजना आहेत, जिल्हा परिषदेच्या, रोजगार हमीच्या, याच योजना लोकांनी एकत्र येऊन गुणवत्तादायीपणे केल्या. आता 20 वर्ष झाले आमच्या पाणी योजनेवर अवघा 80,000 रुपये खर्च 20 वर्षात, आणि एकही दिवस खाडा नाही. पाणी घराघरात जात. 20-20 वर्ष आमचे कॉन्क्रीटचे रस्ते खराब होत नाही. 15-15 वर्ष आमचे डांबर रस्ते खराब होत नाही. कारण कामाची जी गुणवत्ता आहे त्यात आता ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा 10 लाखाची वर्गणी गावकऱ्यांनी केली. म्हणजे गावकरी ज्यावेळेस गावात लोक वर्गणी देतात सरकारी कामात, आणि आमच्या गावातलं एक पाहिलं, सरकारी जागेवर लोकांनी अतिक्रमण केलेले उदाहरण आहेत, पण इथं सरकारने आमच्या गावकऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण केले. शाळेसाठी 16 लोकांनी स्वतः जागा दिल्या, सांस्कृतिक सभागृहासाठी 20 लोकांनी जागा दिल्या, जनावर दवाखाना, आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत कार्यालय बांधायला जे लोक शेतात राहायला गेले त्यांनी स्वतःची घरं जी होती ते पाडून ग्रामपंचायत ताब्यात दिली. म्हणून एक आहे की लोकसहभाग आणि प्रत्येक खर्च होतो, पैसा येतो कसा खर्च होतो कसा याचा हिशोब लोकांच्या समोर दिला ना, आजही गाव समाज खूप चांगला आहे. फक्त जबाबदारी आहे नेतृत्वावरती. म्हणून इथं हिशोब लोकांपुढे मांडली तर कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. अजून एक सर कॉमन प्रश्न काय येतो तुमच्याकडे गाव पाहणी दरम्यान, की तुमचं गाव हे 2000 लोकसंख्येच्या आत आहे, छोटंसं गाव आहे, म्हणून अनेकांचं मत असतं की पटपट आता विकास झालेला आहे किंवा गावाला समजावून सांगण्यात, लोकांचा सहभाग घेण्यामध्ये सोपं गेलं असेल. तुम्हाला काय वाटतं की असं आणि असतं का? असं नाही, लोकसंख्येवर काही उलट जेवढ्या छोट्यात जाऊ ना, ग्रामपंचायत निवडणूक सर्वात जास्त संघर्ष असतो लोकसभा आणि विधानपेक्षा सभा. मग 28,000 पैकी 22,000 ग्रामपंचायत हे फक्त 3,000 लोकसंख्येचे आहे. मग 3,000 गाव तरी हागणदारी मुक्त का होत नाही? 3,000 गाव का मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानात सहभाग घेत नाही? मग सांगा तुम्ही. त्यामुळे हे काही नसतं, छोटं आणि मोठं काही नसतं. तुला मोठं गावात संधी जास्त, मनुष्यबळ आहे आणि निधी मोठा आहे. छोट्या गावांना माणसंही कमी आणि निधी कमीचा असतो. बरोबर. आज शेवटी मोठं गाव असो छोटा असो, रस्ता सगळ्यांची गरज आहे, पाणी योजना सगळ्यांची गरज आहे, वीज सगळ्यांची गरज आहे. त्यामुळे असं नसतं लोकसंख्येवर, गावाची लोकांची मानसिकतेवर सगळं अवलंबून. बरं सर. धन्यवाद.